नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी रेसिपी करून दाखवणार आहे की ज्यावेळी आपल्या घरामध्ये भाजीसाठी काही अवेलेबल नाही आहे आणि आपल्याला काहीतरी भाजी टेस्टी बनवायचे, त्यावेळी आपण हे बनवू शकतो. तर त्या भाजीचं नाव काय आहे ते तुम्ही मला सांगा. आता मी तुम्हाला ती भाजी बनवून दाखवते. तर त्यासाठी आपल्याला एक कांदा लागेल, तो मी अर्धा कांदा कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. तर चला आपण सुरुवात करूया. हे पहा मित्रांनो, मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी हा चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहे आणि याच्यातली थोडीशी कोथिंबीर टाकणार, थोडी नंतर. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात ही करतात आणि काही वेळा प्रवासामध्ये पण ही भाजी करून घेऊन जातो. ही 2-3 दिवस छान टिकते. फक्त प्रवासाला आपण ज्यावेळी करून घेऊन जातो त्यावेळी त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण एकदम कमी किंवा नाही टाकला तरी चालतं. कांदा हा मस्त असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा. हे पहा, आपला कांदा मस्त असा रंग बदललेला आहे आपल्या कांद्याचा. आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरा धना पावडर टाकते, थोडीशी हळद टाकते आणि हे लाल तिखट टाकते, कांदा लसूण मसाला. हे आता आपण असं घालून घ्यायचं. हे मस्त याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आता तुम्हाला ज्या प्रमाणात ही भाजी हवी त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. आता हे असं भाजून घेतलं तर याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. एकदम सरळ, साधी आणि सोपी आणि टेस्टी रेसिपी. आता मी याचा रस्सा बनवणार आहे. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. जर का तुम्हाला याचा रस्सा बनवायचा असेल तर शेंगदाण्याचं कूट थोडं म्हणजे मग पाणी जरा जास्त टाका. आणि जर का तुम्हाला प्रवासामध्ये हे घेऊन जायचं असेल तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं. फक्त ते शेंगदाण्याचं कूट जे आपण त्याच्यामध्ये टाकतो ते मस्त असं वाफलवायचं एक 5-7 मिनटं. 5-7 मिनटात ही रेसिपी तयार होते आणि खूप छान लागते ही भाजी. आता याच्यावरती वरून ही कोथिंबीर टाकते थोडी ठेवलेली. आता ही आपण शिजवून घ्यायची एक 5-6 मिनिट. काही काहींना समजलंच असेल या भाजीचं नाव काय आहे, पण प्रत्येक भागामध्ये या भाजीला वेगळ्या नावाने ओळखतात. जसं की काही भागात याला चुटचुटं म्हणतात, तर काही भागात याला महाद्या असं म्हणतात, शेंगदाण्याचा महाद्या. आणि काही भागात याला शेंगदाण्याच्या कुटाची भाजी असं बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हा छोटासा प्रयत्न आहे की मला जे काही येतं, थोड्याफार रेसिपी येतात त्या मी तुम्हाला दाखवत असते. यात छोटासा मी ट्राय करत आहे. तर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल. कारण मला आज सुचतच नव्हतं की भाजी काय बनवू. भाजीला पण काय नव्हतं आणि काय बनवू. मग माझ्या डोक्यात आलं की अरे आपण
शेंगदाण्याचं कुटाचं करू शकतो. ते तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच. आता हे घट्ट होत जाईल. जसं जसं हे शिजेल तसं तसं ते घट्ट होईल. हे पहा मित्रांनो, आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. ही मी थोडी ग्रेव्हीच ठेवलेली आहे, म्हणजे पातळच केलेली आहे थोडीशी, कारण मला ही भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खायची आहे. त्यामुळे मी अशी पातळ ठेवलेली आहे. तर चला आता मी हे काढून घेते. हे पहा मित्रांनो, आपलं मस्त असं शेंगदाण्याचं चुटचुटं किंवा शेंगदाण्याची भाजी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर मी गरमागरम ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि तोंडी लावायला काकडी घेतलेली आहे. तर तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. तर बघा कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.